नमस्कार. मधमाशी हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? एक तर गोड मध, नाही तर तिचा तो वेदनादायी डंख, बरोबर? पण विचार करा की त्याच डंखाच्या विषात काहीतरी औषधी गुणधर्म असू शकतात का? एका विशिष्ट उपचार पद्धतीनुसार याचं उत्तर हो आहे. चला तर मग आज आपण पाहूया की हे विष एका औषधात कसं बदलतं. तर मग प्रश्न हाच आहे की मधमाशीचा डंख म्हणजे खरंच फक्त एक वेदनादायक अनुभव आहे की त्यामागे आणखी काहीतरी आहे? आणि हीच उत्सुकता आपल्याला एका अगदी सामान्य अनुभवातून एका म्हणूया असामान्य विचाराकडे घेऊन जाते. बरं, मग या सगळ्यामागे मूळ विचार काय आहे? तो खूप इंटरेस्टिंग आहे. असं मानलं जातं की जे विष आजारपण निर्माण करू शकतं तेच त्याला बरंही करू शकतं. पण हे होतं कसं? तर त्यासाठी प्रत्येक पदार्थाचं एक लक्षणचित्र म्हणजे एक सविस्तर प्रोफाईल तयार केलं जातं. आणि हे लक्षणचित्र बनवण्यासाठी एक खास प्रक्रिया वापरली जाते, ज्याला प्रूव्हिंग असं म्हणतात. यात काय करतात? तर एखादा पदार्थ अगदी कमी प्रमाणात एका निरोगी व्यक्तीला दिला जातो आणि मग त्याच्या शरीरावर आणि मनावर होणारे सगळे परिणाम, ज्याला आपण रोगजनक लक्षणं म्हणतो, ते अगदी काळजीपूर्वक नोंदवून ठेवले जातात. आता गंमत बघा. मधमाशीच्या विषाच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत जुळतं. जसं की इथे म्हटलंय, मधमाशीच्या डंखामुळे जळजळ, टोचल्यासारखी वेदना आणि सूज येते. आणि जेव्हा एपेस म्हणजे मधमाशीच्या विषापासून बनवलेलं औषध निरोगी माणसावर सिद्ध केलं जातं, तेव्हा अगदी तीच लक्षणं आढळतात. म्हणजे काय, तर डंखाची लक्षणं आणि औषधाची लक्षणं एकच आहेत. अच्छा, मग प्रश्न असा येतो की डॉक्टर हे औषध म्हणजे ॲपिस मेलिफिका नक्की केव्हा वापरायचं हे कसं ठरवतात? तर त्यासाठी काही खास मार्गदर्शक लक्षणं आहेत. ही लक्षणं म्हणजे त्या औषधाची एक ओळखच असते. जशी प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते तशी. आणि ही आहेत काही प्रमुख मार्गदर्शक लक्षणं. यातल्या काही गोष्टी तर खूपच विचित्र आहेत, नाही का? म्हणजे लक्षणं फक्त शरीराच्या उजव्या बाजूला दिसणं किंवा रुग्णाला अजिबात तहानच न लागणं. इतकंच नाही तर वेदना अचानक एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात आणि रुग्णाला घट्ट कपडे अजिबात सहन होत नाहीत. आणि हे बघा, हे एक अत्यंत विशिष्ट शारीरिक लक्षण आहे. हे तर ॲपिससाठी जवळजवळ ओळखचिन्हच मानलं जातं. खालच्या पापण्यांखाली पिशवीसारखी सूज. हे इतकं ठळक आणि महत्त्वाचं लक्षण आहे की ते योग्य औषध निवडायला खूप मदत करतं. फक्त शारीरिक लक्षणच नाही तर मानसिक स्थितीही तितकीच महत्त्वाची मानली जाते. या माहितीनुसार एपिसची गरज असलेली व्यक्ती कशी असते? तर सहसा चिडचिडी, खूप अस्वस्थ, जिला शांत करणं खूप कठीण असतं आणि स्वभाव थोडासा रडवा असतो, असं वर्णन आहे. चला, आता जरा अजून खोलात जाऊया. डोक्यापासून पायापर्यंतची आणखी कोणती विशिष्ट शारीरिक लक्षणं एपिसशी जोडलेली आहेत ते पाहूया. आता काही अजून खास लक्षणांबद्दल बोलू. उदाहरणार्थ, पचनसंस्थेबद्दलचं हे वर्णन बघा, किती ठळक आहे. जीभ अग्नीसारखी लाल, सुजलेली, दुखरी आणि फोडांनी भरलेली. एकदम स्पष्ट चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. डोळ्यांच्या बाबतीतही साधारणपणे तशीच लक्षणं दिसतात. पापण्या लाल आणि सुजलेल्या, त्यात जळजळ आणि डोळ्यातून गरम अश्रू येतात. आठवतंय आपण आधी पाहिलं होतं ते पापण्यांखालील पिशवीसारख्या सुजेचं लक्षण? त्याच्याशी हे अगदी जुळतं. इथला तपशील तर अजूनच सूक्ष्म आहे. अतिसाराचे म्हणजे जुलाबाचे 2 वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे पाण्यासारखा दुर्गंधीयुक्त जुलाब, पण दुसरा प्रकार तो खूपच विचित्र आहे. म्हणजे प्रत्येक हालचालीसोबत आपोआप होणारे जुलाब आणि त्यात रुग्णाला गुदद्वार उघडे असल्याची भावना होते. किती विचित्र तपशील आहे हा. आणि त्वचेच्या लक्षणांमध्येही आपल्याला तोच धागा दिसतो. त्वचा फिक्कट आणि सुजलेली असते आणि जेव्हा अंगावर गांडी उठतात किंवा पुरळ येतं तेव्हा रुग्णाला नक्की कसं वाटतं? तर मधमाशीच्या डंखासारखे जळजळ आणि टोचल्याची भावना येते. म्हणजे जिथून सुरुवात झाली तिथेच आपण परत आलो. एक प्रकारे हे चक्रच पूर्ण झालंय. बरं, आता एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, जिला मोडॅलिटीज असं म्हणतात. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. कोणत्या गोष्टींमुळे त्रास वाढतो आणि कोणत्या गोष्टींमुळे आराम मिळतो, बस एवढंच. एपिसच्या बाबतीत एक साधा सरळ नियम आहे. उष्णतेने त्रास वाढतो आणि थंडीने आराम मिळतो. त्यामुळे बंद, उबदार खोल्यांमध्ये किंवा साध्या स्पर्शाने सुद्धा लक्षणं वाढतात आणि याच्या अगदी उलट मोकळ्या हवेत, थंड पाण्याने अंघोळ केल्यावर किंवा अगदी फक्त ताट बसल्यावर रुग्णाला बरं वाटतं.
आणि यात अजून एक अत्यंत विचित्र तपशील आहे. या माहितीनुसार लक्षणं दिवसाच्या एका ठराविक वेळी वाढतात. आणि ती वेळ कोणती? तर बरोबर दुपारी 3 वाजता. किती अचूक वेळ सांगितली आहे? आता पुढचा मुद्दा. या उपचार पद्धतीत प्रत्येक औषधाचं दुसऱ्या औषधाशी एक नातं असतं, एक संबंध असतो. आणि हे नातं औषध कसं वापरायचं यासाठी महत्वाचं मानलं जातं. या नात्यांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की नेट्रम्यूर हे एपिसचं पूरक औषध आहे. म्हणजे एक प्रकारे मित्र जो एपिसच्या कामाला पुढे नेतो. तर रस्टॉक्स हे विरोधी आहे. म्हणजे हे एकत्र वापरलं तर अडचण येऊ शकते. आणि काही औषधं प्रतिविष म्हणून काम करतात. म्हणजे ती एपिसचा प्रभाव कमी किंवा नाहीसा करतात. आणि शेवटी एक महत्वाची सूचना. या माहितीनुसार एपिसचा प्रभाव हळूहळू दिसतो, लगेच नाही. त्यामुळे हे औषध दिल्यानंतर थोडा धीर धरणं महत्वाचं आहे आणि खूप घाई करून लगेच दुसरं औषध देऊ नये असं सांगितलं आहे. तर मग हे सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न येतोच, ही माहिती म्हणजे केवळ वैद्यकीय इतिहासाचं एक पान आहे की आजारांवर मात करण्याची एक विसरलेली गुरुकिल्ली? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?